तर हो, मी अमोल देशमुख परत एकदा स्वागत करतो आपल्या या YouTube चॅनलवरती. आजचा विषय आहे तलाठी भरतीच्या संदर्भात सगळ्यात मोठं अपडेट आलेलं आहे आणि स्वतः हे अपडेट जे आहे तर ते ऑथेंटिक आहे असं म्हणता येईल. कारण स्वतः चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी समोर येऊन आता आम्ही या महसूल आणि वन विभागाचा आकृतिबंध सादर करणार आहोत अशी त्यांनी समोर माहिती दिलेली आहे. आता यासाठी माझ्यासमोर ही एक माहिती आहे. ही साम टीव्हीची ही बातमी आहे. ठीक आहे. एक 11 तासापूर्वी ही बातमी जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल. यामध्ये सांगितलेलं आहे चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी की महसूल विभागाचा आकृतिबंध सादर करणार आहोत. ठीक आहे. महसूल विभागाचा आत्ताशी कुठं आकृतिबंध सादर होणार आहे. इतक्या दिवसापासून हे जे तथाकथित शिक्षक लोक सांगायचे की डिसेंबरमध्ये जाहिरात येईल, याच्यामध्ये येईल, त्याच्यामध्ये येईल आणि मी जे सांगायचो की जाहिरात येणार नाही ते फक्त एकाच गोष्टीने माझा ठाम होता की आकृतिबंध जो आहे ना तर तो आणखी आलेला नाही आहे. जोपर्यंत कुठल्याही विभागाचा आकृतिबंध जो आहे तर तो तयार होत नाही तोपर्यंत कुठलीही जाहिरात येत नसते. आता हे एकदा सत्य झालं. थोडंसे केस माझे माहीत नाही का, हां ठीक आहे, ऑलराईट, ठीक आहे. तर सांगायचा मुद्दा आहे की कुठलीही भरती यायची असेल ना तर त्याच्या अगोदर त्याचा आकृतिबंध येणं गरजेचं असतं आणि महसूल विभागाचा आकृतिबंध हा म्हणजे काही साधा नसतो. हा खूप मोठा असतो आणि त्याचा गाजावाजा जो आहे ना तर तो अख्ख्या भारतभर होत असतो. महाराष्ट्रभर नाही, भारतभर होत असतो. तर आता एक गोष्ट तर आता नक्कीच आहे की पुढच्या आता सध्या तर आचारसंहिता आहे. आचारसंहितेमध्ये जर इंटरनल प्रोसेस झाली तर आकृतिबंध जो आहे तर तो मंजूर होऊ शकतो आणि कितीही लवकर जरी शासनानं भरती करायची म्हटली तरी इथून पुढं कमीत कमी 3 ते 4 महिने लागणारच आहे. आणि याच गोष्टीमुळे मी तुम्हाला 15 जुलैपासून म्हणत आलेलो आहे की ही जी जाहिरात आहे ही जाहिरात येणार 2026च्या जून-जुलैमध्येच येऊ शकते अशी मला एक आताही शंका आहे किंवा एक बाकीत आहे असं सांगू शकतो मी. आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि त्या अगोदर आपलं जे एक RTI पण दाखल केलेलं आहे त्याचंही अद्याप काही उत्तर आलेलं नाही. पण लवकरच त्याचंही उत्तर आलं की मी तुमच्यासमोर त्याचा एक व्हिडिओ घेऊन येईल मी. आशा करतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये तुमचं काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशानी असतील नोंदवू शकता. पुन्हा भेटूया. राम राम.